हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज काय आहे बरं? आज आहे वसंत पंचमी. वसंत पंचमी ही माघ महिन्यामध्ये शुक्ल पंचमीला येते आणि या दिवशी वसंत ऋतू सुरू होतो. वसंतोत्सव साजरा केला जातो आणि याच दिवशी सरस्वती मातेची पूजा केली जाते. असं या दिवसाचं खास वैशिष्ट्य आहे. आता वसंत सुरू होतं म्हणजे काय होतं बरं? आपल्याकडे 6 ऋतू मानलेले आहेत. वर्षा ऋतू, शरद ऋतू, हेमंत ऋतू, शिशिर ऋतू, वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू. त्यातला हा जो वसंत ऋतू आहे, तर या ऋतूला ऋतूंचा राजा असं मानलेलं आहे. आणि भगवद्गीतेमध्ये याच ऋतूला ऋतूनाम कुसुमाकरः असं म्हटलेलं आहे. म्हणजे या कुसुमाकर म्हणजे मीच असं भगवंत विभूती अध्याय जो आहे, विभूती योग नावाचा अध्याय गीतेमध्ये त्यामध्ये सांगतात. म्हणजे या वसंत ऋतूमध्ये भगवान श्रीकृष्णाचं अस्तित्व असतं असं सांगितलेलं आहे. आणि हा वसंत ऋतू जो आहे तो सगळ्यांना हवाहवासा वाटणारा लोभस असा ऋतू आहे. आणि यालाच काय म्हणतात? स्प्रिंग सीझन. सगळीकडे फुलंच फुलं सगळीकडे असतात. नुकताच शिशिर ऋतू संपून गेलेला असतो. झाडाची पानगळ झालेली असते आणि झाडं निष्पर्ण झालेली असतात. आणि या वसंतामध्ये झाडाला पालवी फुटायला लागते आणि हळूहळू झाडं पूर्ण पानाने भरून जातात. फुलं यायला लागतात, फळं यायला लागतात. आता झाडांकडे जर निसर्गाकडे आपण बघितलं तर आपल्या काय लक्षात येतं? या सीझनमध्ये आता हळूहळू जसा जसा हा वसंत ऋतू सुरू होईल तसं तसं झाडं जी आहेत ती फुलांनी बहरून जाणार आहेत. चाफ्याला खूप फुलं असतात. बहावा बघा पिवळ्या फुलांनी अगदी गदगदून गेलेला असतो. नंतर मोहरीची शेती बघा, सगळीकडे पिवळे फुलं दिसतात. मोगरा, संध्याकाळच्या वेळी मोगऱ्याची कळी उमलते, सगळीकडे सुगंध दरवळत असतो. असे सगळीकडे फुलंच फुलं आपल्याला दिसतात. आंब्याला मोहर येतो, कोकिळेचं पूजन ऐकायला येतं. तर कोकिळेचं पूजन ऐकायला आलं की समजायचं की हा वसंत ऋतू येतो आहे किंवा आला आहे. असा हा वसंत ऋतू. या वसंत ऋतूला साहित्य, कला, संगीत यामध्ये सुद्धा सगळ्यांनी याचं खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. आणि याला कामदेवाचा पुत्र म्हणून मानलेला आहे. मदनाची सर्व आयुधे घेऊन सृष्टीला रजवण्यासाठी आलेला हा योद्धा, त्याला वसंत योद्धा अशी उपमा ऋतुसंहारमध्ये कालिदासांनी दिलेली आहे. आणि महर्षी वाल्मिकींनी रामायणामध्ये या वसंत ऋतूचं खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यसी. हा जो ऋतू येतो तो कधी येतो बघा? फेब्रुवारीच्या मध्यामध्ये ते एप्रिलच्या मध्यापर्यंत हा वसंत ऋतू असतो. या ऋतूमध्ये कोणते कोणते सण येतात बरं? बघा, ही वसंत पंचमी आहे, त्याच्यानंतर महाशिवरात्री आहे, होळी, गुढीपाडवा, चैत्र गौरी या दिवसामध्ये हे सण येतात. चैत्र गौरीमध्ये हळदी कुंकू केलं जातं. नंतर मग कैरीचं पन्ह, हरभऱ्याची डाळ हे सगळ्यांना दिलं जातं. आणि एकूणच सगळीकडे वातावरण अगदीच चांगलं असतं. म्हणजे खूप थंडी पण नाही आणि खूप गरमी पण नाही. असं लोभस वातावरण या दिवसामध्ये असतं. आणि निसर्गामध्ये तर रंगांची उधळण, फुलांची उधळण आपल्याला झालेली दिसून येते. आणि वातावरण खूप आल्हाददायक असं असतं. आणि फक्त मानवालाच नाही तर पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा नवचैतन्याचा संचार या ऋतूमध्ये होताना आपल्याला दिसतो. म्हणूनच या ऋतूबद्दल म्हणावंसं वाटतं, चोहीकडून तो वसंत येतो, हसत नाचत गाणे गातो, चराचरावर जादू करतो, मना मनाला फुलवित येतो, पक्षी कुजन मधुर ऐकू येते, आसमंत हा गुंगून जावा, फुला फुलातून साद उमलते, वसंत घ्यावा वसंत घ्यावा. असा हा लोभस वसंत ऋतू. याच वसंतामध्ये वसंत व्याख्यानमाला सुद्धा आयोजित केल्या जातात. आणि हा ऋतू लोभस तर आहेच, पण या दिवसामध्ये आरोग्याचे काही तक्रारी सुद्धा उद्भवू शकतात. कारण यामध्ये कफदोषाचं अधिक्य होत असतं आणि कफाचे आजार वाढायला लागतात. पण त्यासाठी आपला आहार विहार कसा असावा, आपल्या आरोग्याची काळजी आपण कशी घ्यायची असते, हे मी आपल्याला पुढच्या भागात सांगणार आहे. तर ही वसंताबद्दल माहिती आपण आजच्या भागामध्ये जाणून घेतलेली आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.